राज्य शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना सर्व कामे ऑनलाईन व्हावी म्हणून मोबाईल देण्यात आले होते। मात्र हे मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून बहुतांश मोबाईल बंद पडल्यामुळे दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे। अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या तुटपुंजा पगारात परवडणारे नसून हे मोबाईल डोकेदुखीचे कारण बनले असून त्यामुळे त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। सोबतच बिघाड झालेल्या मोबाईलमुळे प्रामाणिकपणे काम करणे अशक्य बनले आहे। राज्य सरकारद्वारे मोबाईल देताना उच्च कोटीचे व चांगल्या प्रतीचे मोबाईल दिले असते तर ही पाळी आली नसती। या सर्व त्रासाला कंटाळून वर्धा जिल्हा परिषदेसमोर निषेध मोर्चा काढून खराब प्रतीच्या दिलेल्या मोबाईलची शवयात्रा दिलीप उटाणे यांच्या नेतृत्वामध्ये काढून निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। वर्धा जिल्हा परिषदच्या समोर शासनाने दिलेल्या कमी दर्जाचा मोबाईल याचा निषेध करण्यासाठी आणि हे जे मोबाईल आहेत हे परत घेण्यासाठी हा एक शव प्रेत आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो। खरं तर सरकारने हा जो मोबाईल दिलेला अत्यंत निकृष्ट दर्जाचा मोबाईल आहे आणि हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा मोबाईल असल्यामुळं तो चालत नाही, त्याला गरम होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा मोबाईल अत्यंत निकृष्ट आहे। आम्ही सरकारला सांगतो की आम्हाला जर मोबाईल द्यायचा असेल तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीचा मोबाईल द्यावं अशा पद्धतीची मागणी आयटकच्या वतीने आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात आम्ही करतो। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।